नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीनं. बघा माझं झाड आंब्याचं, बघा कसं यायला लागलं आहे आंब्याला मोहर. ह्याला मोहर म्हणते ते. बघा हा पण आला माझ्या मागं. मी जिथं असेल तिथं हा असतो. ए मल्हार चल 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 चला. इथं अंगाला ही गवत चिटकते. चला बघा बघितला कसं आहे मोहर. इथं झाकलंय केळीचं खोट. तिथे केळे बघा. इथं त्या दिवशीचं कमळ मी दाखवलेलं बघा इथं पडले. कशी कसं आड पानाच्या आड आहे बघितलं कसं आहे बघितलं. एक बघा ही दोन, तिथलं एक, पलीकडलं एक, तीन, आणि बघा ही एक, चार चार. इकडं लय मोठं आंब्याचं झाड आहे. ह्याच्या जागी आंब्याचं झाड होतं व वाऱ्यानं आंबा पडलं म्हणजे फाटा मोडला. आता 1 2 3 दाखवली. आता ही चौथं दाखवते. चौथं बघा हे केळी चौथी. ह्याला झाकलं ही रस्त्याच्या बाजूने आहे ना. भेटलं का बघा. इथं बेलात झाड आहे. जवळ दाखवते. इथं बेलात झाड आहे. माझ्या सासऱ्याचा घोंगडी चादरीचा व्यापार होता. कोकणातून आणलं हे झाड. औषध मारलंय पानं लय किडली म्हणून. त्यामुळं पांढरी पानं आहे ती. लय तुडतुडे किडं. ह्या बघा इथं पिरूचं मानानंच आलंय. तिथं एक ह्याचं मानानंच आलंय. बघितला चिक्कू कसं आहेत आमच्या झाडाला. ही 2 आंब्याची झाड आहेत नारळाची. आंबा तोंडात म्हणते ते आंबाच यायला लागला. बघा हे 2 झाड आहेत ती. ह्या 2च झाडाला एवढं नारळ लागते ते, एवढं नारळ लागते की मी सगळ्यांना देऊन, पाहुण्या रावळ्याला देऊन, ह्याच्यावर एक पठा पडलाय बघा नारळाचा आंब्यावर. सगळ्या पाहुण्या रावळ्याला नारळ खोबरं देऊन पडला नारळ की उचलायचा आणि घरात नेऊन ठेवायचं मागच्या खोलीत आडगळीच्या. त्याचं हो का ती बारक आहे खूट. तेव्हा ती एक आहे. हां इकडं चिक्कूची झाड आहेत 2 मोठी मोठी. बुडं केवढे येते बघितल्या बुडं. इथं लिंबूचं आहे. ही लिंबू इथं एक लय मोठं होतं पण हे आता ही 2 एवढी झाली लिंबाची झाड. फुलं पण यायला लागली ती. मिस्टरांनी छाटलं होतं त्या दिवशी. हे तर आमची बोर आहे राखून ठेवलेली. हे आंब्याचं झाड, हे आंब्याचं बुड का केवढा आहे बघितलं. मोहर प्रत्येक ह्याला मोहर यायला लागलाय. प्रत्येक ह्याला मोहर यायला लागलाय बघितलं. केळी ही देशी केळी आहे ती घरची. ह्या देशी केळी 80 रुपये डझन आहे ती इथंच. पुण्या मुंबईला किती असतील बघा आमची केळी. ह्याची किती 3 खोटं लावली होती त्याची. हो ती 3 तर कावाच ही करून झाली. आता हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झाली ती. ह्यातली ती 4 तोडली की परत ही बारकी मोठी होती ती आणि परत त्याला फळं येते ती.
बघितलं, इथं आळू लावली आहे आपली घरची खायापुरती स्वच्छ पाण्यावरली. तिथं जास्वंदाचं झाड आहे, ही प्राजक्ताचं झाड आहे बघा. ही कोरपड, हे कोरपडीचं फुल, आणि ही बी, ही कोरपड. चिक्कू बघितला किती येतं, बघितला किती आले ते चिक्कू. या चिक्कू खायला कुणाला आवडतं तर बघा. किती आल्यात चिक्कू, बघितलं. पान थोडं फळ जास्त आहे, बघितलं. पाला किती पडलाय बघितला खाली चिक्कूचा. त्याच्या खाली गवत उगवत नाही. हा चिक्कू. इथंच मी रोज व्हिडिओ काढते, इथंच मी काढते व्हिडिओ. दोन झाड आहेत. ह्या झाडाला ह्या वर्षी जरा कमी येतं, त्या झाडाला जास्त आहेत. आता आंब्याला मोहर भरपूर आलाय, अजून निघतोय, बघितला निघतोय. मोटर चालू झाली म्हणून येते का पाणी बघ. असं निघतो मोहर, बघितला बघा, असा निघतो मोहर. सुरुवात असते मोहराची. बघा हे आंब्याचा मोहर, परत तसा फुलोऱ्यात येतो मोठा तसा, त्याच्यातनं बारीक बारीक फळ निघतं. काही काही ठिकाणी निघालेत, काही काही ठिकाणी. जास्वंदाचं झाड आहे, हे लिंबोलीचं. हे आमची बाग आहे बघा. मी असंच कौतिकाने, हो का आबोलीची फुलं कशी येते सुकून चालली. कोणच नाही घालायला, कोण करायचं, कोण गजरा करायचं, कोण घालायचं. बघ ही प्राजक्ताची फुलं आहेत. ही रोज सकाळी मी ह्याची फाटींची तोडून जेवढं हाताला येते त्याची तोडून देते. आता गारट्यामुळं खाली पडत नाही, ती थंडीमुळं हातानं तोडावं लागते. ती तोडायला लागलं तरी तुटत नाही, ती मोडली जाते ती. बघा दिशी आळू आहे. दिशी तसली जाड पानं नाही, ती पातळ पानाचे आहेत, बघितलं. बघा चिक्कू, चिक्कू कसे आहेत चिक्कू, बघितला. ही 3 मजली बिल्डिंग आहे. ह्या 3 मजली बिल्डिंगला गाठायला गेलाय ही चिक्कूचं झाड. काढण्या वाचून खाली पडून सडा पडतो, बघितलं किती आहेत. केवढं मोठं झाड आहे. आमच्या घरात येणं 3 खायला माणसं. आणि चिक्कू बघितलं किती आहेत. 2 झाडात चिक्कू रोज पाठीनं खाली पडते, तर सडाच असतो खाली पडल्याला. खायला माणूस नाही. या चिक्कू खायला. कुणाला आवडतं तर सांगा, मी पाठवून देते. उतरला की पिकायच्या आधी पाठवून देते, तुम्ही पिकवून घ्या घरी खावा. हवा बघितला, हवा झूम करून दाखवते. हवा चिक्कू कसे आहेत चिक्कू, बघितला. मोठे असे एवढे मोठे एवढे मोठे होते ते. मला लय आवड आहे झाडांची, फळांची, त्यामुळे मी झाडं लावली ती. क्लिअर करून दाखवते आता. ही ह्या पत्र्यावर पडते ती चिक्कू, तिकडं पत्र आहे टाकल्याला. ह्या पत्र्यावर पडतात आणि तिकडून खाली पडतात खाली. पण एकदा पडला की खराब होतो म्हणून ती पिकल्याला खाऊ वाटत नाही. मी तर हातानं दाबून बघते, म्हणजे हातानं तुटला की चिक नाही आला, पडल्या पिवळा झाला की मला ती कळतो कुठला पिकला आहे ती. मग मी तीच खात असते झाडाचं तोडून. झाडाचा खाण्याचा आनंद वेगळाच असतो.
बघितलं आमच्या चिक्कू काय नाही असं नाही. बघा आंब्याला मोहर, आंब्याचं झाड लांबून दाखवते आता तुम्हाला. हो एवढं मोठं झाले आंब्याचं झाड बी लई मोठं झाले. ही प्राजक्त तसंच आहे. ही तर जरवर्षी तोडते तर एवढं मोठं येते, खाली नुसता सडाच पडलेला असतो. त्याला वेचायचं असं गोळाच करायचं, दुसरं काहीच करायचं नाही.